मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे का? फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना प्रतीक्षा आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची. योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी म्हणजेच 14 जानेवारीच्या आत मिळेल की मिळणार नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे आणि हा डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतच्या आधी म्हणजेच 14 जानेवारीच्या आधी मिळणार आहे का, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून उपस्थित केला जात आहे. आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे, परंतु काही महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे का आले नाही? पैसे न येण्याचे कारण काय आहे? तर पहा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे, परंतु बऱ्याच महिला अशा राहिलेल्या आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. तर ज्या महिलांना हप्ता जमा झाला नाही, तर ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, तर त्यांना हप्ता का आला नाही, नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा का झाले नाही, याचे कारण काय आहे, हे महिलांना प्रश्न पडला आहे. याविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही आणि म्हणून ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्या लाभार्थी महिला वाट पाहत आहे की आपल्याला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळतील, परंतु त्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे. तर पैसे न येण्याचे कारण काय आहे याविषयी सुद्धा राज्य सरकारकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही आणि म्हणून ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, त्या लाभार्थी महिला वाट पाहत आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळतील, परंतु अद्यापही त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे असा अंदाज वर्तविला जात होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मकर संक्रांत निमित्त 2 हप्ते एकत्रित दिले जातील, परंतु हा अंदाज खरा ठरेल की नाही हे येत्या 2 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मकर संक्रांती निमित्त 2 हप्ते एकत्रित दिले जातील, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित लाभार्थी महिलांना दिले जातील, असा अंदाज वेगवेगळ्या माध्यमांद्वारे लावला जात होता. परंतु हा अंदाज कितपत खरा ठरते हे येत्या 2 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता येणारे 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार 12 जानेवारी आणि 13 जानेवारी हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. या 2 दिवसांमध्ये योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून जर हप्ते वितरण करण्यात आले तर 14 जानेवारी मकर संक्रांती आधी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता येत्या 2 दिवसामध्ये 12 जानेवारी आणि 13 जानेवारी म्हणजे सोमवार मंगळवार हे 2 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या 2 दिवसामध्ये राज्य सरकारने जर हप्ते वितरण केले तर 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. यापुढेही येणारी नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा. हा योजनेच्या लाभार्थी महिलांना अशी आशा होती की मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. असाही अंदाज लावला जात होता की मकर संक्रांतीनिमित्त डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मकर संक्रांतीच्या आधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. तर पहा, योजनेच्या लाभार्थी महिलांना असे वाटत होते आणि अशी आशा होती की मकर संक्रांतीनिमित्त डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असा अंदाज लावण्यात येत होता की मकर संक्रांतीनिमित्त डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील. परंतु मकर संक्रांतीला अवघे 3 दिवस बाकी राहिले आहे आणि अद्यापही राज्य सरकारकडून याविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
तर पहा 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. म्हणजेच फक्त 3 दिवस मकर संक्रांतला बाकी आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा किंवा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जसा अंदाज लावला जात होता त्याप्रमाणे लाभार्थी महिलांना हप्ता कधी जमा करण्यात येईल याविषयी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. आणि राज्य सरकारकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतर तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. आणि राज्य सरकारकडून येणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.